नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर यूट्यूब चॅनलवर. आणि मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा घेऊन आलेलो आहे तो मलेशियन ग्रीन डॉर्फ रोपांच्या लोडिंगचं व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण मलेशियन ग्रीन डॉर्फ किंवा इतर काय नारळ जाते आहेत त्याच्याबद्दल डिटेल माहिती घेणार आहोत. त्यामुळं हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मित्रांनो, जास्त वेळ न घालवता आता आपण बघू शकतो हे जे आपलं लोडिंग चालू आहे ते लातूरसाठी लोडिंग चालू आहे. आता लातूरमध्ये बऱ्याच ठिकाणी आपण रोपं दिलेली आहेत. तसंच आजचं हे जे लोडिंग आहे 10 जानेवारी 2026 रोजी आपण 400 नारळ रोपांचं लोडिंग घेतलेलं आहे. इंट्रा जी गाडी असते ती 4 टनाची गाडीसुद्धा आपल्याकडे आलेली आहे. ही 1.5 वर्षाची रोपं आहेत. एका बॅगचं जे वजन आहे ते 10 किलो वजन राहतं आहे. तर असा पूर्ण 4 टन माल आहे हा. आणि ह्याचं जे लोडिंग आहे ते आपण करायला घेतलेलं आहे. आणि आता बघू शकतो नारळ म्हटलं तर भरपूर जाती असतात. त्यामध्ये DT, TD, बानवली, मलेशियन ग्रीन डॉर्फ असेल, ऑरेंज येलो डॉर्फ असेल किंवा इतर उंच जाणाऱ्या प्रताप, हजारी इत्यादी बऱ्याचशा अशा जाती आहेत. पण आता ज्या जास्त लागवडी ज्या मार्केटमध्ये चालू आहेत त्या बुटक्या संकरित नारळ, कोण हायब्रिड नारळ म्हणतं आहे, 2 in 1 नारळ म्हणतं आहे, असा जो नारळ आहे तो मलेशियन ग्रीन डॉर्फ आहे. आता याची लागवड आपण 15 बाय 15वर झिगझॅग पद्धतीनं मित्रांनो करू शकतो आहे. बांधालासुद्धा आपण 15-15 फुटावर याची लागवड करू शकतो आहे. आता ज्या शेतकऱ्यांना आंतरपिकं म्हणून काही इतर कोणत्याही प्रकारचं झाड घ्यायचं आहे तर ते शेतकरी याच्यासोबत घेऊ शकतात. आता त्याच्यामध्ये आपण सुपारी असेल, चिक्कू असेल, फणस असेल किंवा कोणतंही तैवान पिंक पेरूसारखं नियोजन असेल तर आता हे प्रत्येकाची चॉईस आहे मित्रांनो. पण हे जर करणार असेल तर अंतर आपण 18 बाय 18, 20 बाय 20 असं करायचं आहे. आपली प्लॉटची लांबी रुंदी बघून फूट 2 फूट तुम्ही इकडे तिकडे अंतर करू शकताय. पण मिनिमम 15 बाय 15 हे अंतर झिगझॅग पद्धतीनं झालं पाहिजे, जेणेकरून ती जी झाडाची झावळी असते ती 6-7 फुटाची झावळी असते, त्यानुसार ते नियोजन असते मित्रांनो. तर आता रोपं लावत असताना नेहमीप्रमाणे खड्डा, झाडाची साईज, कारण आता हे 1.5 वर्षाचं रोप आहे. आता आपल्याकडे याच्यामध्येच 2.5 वर्ष 3.5 वर्षाची पण झाडं असतात. तर त्यानुसार आपल्याला खड्ड्याची साईज असेल आणि त्या खड्ड्यामध्ये मग खताचं जे प्रमाण असेल ते व्हेरिएशन राहतं. तर लावत असताना सेंद्रिय खत, लिंबोळी पेंट, थायमेट फॉरेट आणि 1 किलो मोठं मीठ हे कंपल्सरी आपल्या झाडांना मित्रांनो वापरायचं आहे, नारळाच्या झाडांना. तसंच भुंग्यांचा त्रास असतो त्यासाठी ट्रॅपर लावायचे आहेत. सापळे येतात, कामगंध सापळे, ह्याचं नियोजन करायचं आहे. आणि बाकीचं दुसऱ्या 8व्या दिवशी आळवणी असेल, दर महिन्याला रिंग पद्धतीनं खतं असतील, 3 ते 4 महिन्याला बेसल डोस असेल, या सर्व गोष्टींचं आपल्याला नियोजन करायचं आहे. आता हे सर्व आपण शेतकऱ्यांना देत असतो. तरी काय अडचण असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकताय, माहिती मिळवू शकताय, नर्सरीला व्हिजिट करू शकताय. नर्सरी आपली कोल्हापूर जिल्ह्यातील शेवडा तालुक्यात मलकापूर या गावी 35 एकरात नर्सरी आहे, शासन मान्यता आहे. खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी, सर्वात मोठी नर्सरी आहे. सर्व प्रकारची फळझाडं, फुलझाडं, शोची, जंगली, आयुर्वेदिक, मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची खात्रीशीर रोपं मिळतात मित्रांनो. घरपोच सेवा आहे. रोपांना अनुदानसुद्धा शासन मान्यता नसते असल्यामुळे अनुदानला बिल मिळतं आहे. आणि बघू शकतो की आता इथं नेहमीप्रमाणे सिलेक्टेड रोपं जे काढायचं काम चालू आहे ते कशा पद्धतीनं चालू आहे. रोपं आपली 10 असू द्या किंवा 1000 असू द्या, ही रोपं ही सिलेक्टेडच दिली जातात. कमकुवत रोपं असतील, खराब रोपं असतील तर ती बघू शकतो अशा पद्धतीनं बाजूला काढली जातात. आणि परत त्यांना खत पाणी करून रोपं तयार करून पुढच्या शेतकऱ्यांना ती दिली जातात किंवा रिबॅगिंग होते आपलं मित्रांनो. तर अशा पद्धतीनं हे नियोजन आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो सबस्क्राईब करा. अशा डेली आपले अपडेट मिळत जातात. आता जास्त वेळ न घालवता आपण थांबणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये. इथंच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आपला दिवस शुभ असो.